नमस्कार, मी प्रज्ञा भगत. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीची बातमी आहे बिबट सफारी प्रकल्पाची. जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथील नियोजित बिबट सफारी प्रकल्पाच्या जागेची महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्य सचिव विकास खरगे यांनी पाहणी केल्याने या प्रकल्पाला राज्य शासनाचा हिरवा कंदील मिळाल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्य सचिव विकास खरगे, आमदार शरददादा सोनवणे आणि वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक विकास खांडेकर, उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे पाटील यांनी दिवसभर आंबेगव्हाण येथील वन विभागाच्या 500 हेक्टर क्षेत्राची पाहणी केली. ही जागा बिबट सफारी प्रकल्पासाठी उपयुक्त असल्याचे मत यावेळी खरगे यांनी व्यक्त केले. केंद्र शासनाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान प्रथम शिवनेरी किल्ल्याची पाहणी करून या पथकाने माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राला भेट देत तेथील कामाचा आढावा घेतला व अडीअडचणी समजून घेतल्या. शरददादा सोनवणे यांच्या प्रयत्नातून बिबट सफारी प्रकल्प या भागात होतोय. काय वाटतं तुम्हाला? नाही, हा एक अतिशय चांगला उपक्रम घेतला आहे. कारण जसं आम्ही शेतीमध्ये हे करतो, आम्हाला रात्री जाण्यासाठी म्हणजे भीती वाटते वाघाची. इव्हन आमच्या घराच्या मागणंही 2-3 बिबटे असे जात असतात, त्यांचे माग आहेत तिथे. नाही, हा प्रकल्प झाल्यामुळे या परिसरामध्ये पर्यटन वाढेल. नाही, पर्यटन नक्कीच वाढेल आणि उलट जास्तीत जास्त बाहेरच्या जिल्ह्यातली लोक किंवा मुंबईची लोक आपल्याकडे आली पाहिजेत. म्हणजे जसं लोणावळा, खंडाळा त्या टाईप आपला माळशेज घाट. आणि आमदारांनी हे जे प्रयत्न सुरू केले त्याविषयी काय सांगाल आपण? नाही, आमदारांचा खरंच त्यांचं अभिनंदनच करतो आणि अतिशय चांगला उपक्रम. आणि त्यांनी मंत्रालयीन पातळीवरून फार कष्ट घेऊन मोठे प्रयत्न केलेले आहेत. वन विभागाने यांची परवानगी काढून मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे. आज आम्ही आंबेगावांना बिबट सफारीच्या जागेची स्थळ पाहणी काढण्यासाठी आज आम्ही गेलो होतो. त्याच्यामध्ये आंबेगावांच्या 2-3 साईडनी आम्ही जागेची पाहणी केलेली आहे. सोबत आमदार महोदय देखील आहेत, वन विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी आहेत आणि मोठा एरिया 250-300 हेक्टरचा एवढा एरिया आहे. त्यातली जी काही सुटेबल जागा आमच्यासोबत आर्किटेक्ट देखील आलेले आहेत. तर हे सुटेबल त्याची जागा जी आहे त्यातली निवडली जाईल. त्यानुसार पुढे प्रस्ताव तयार करण्याची कारवाई सुरू केली. दृष्टीपथामध्ये आपल्या काय आलं, सर्वप्रथम तर हा अनुकूल विभाग आहे असं लक्षात आलं आहे महाराष्ट्र शासनाच्या. आणि ही आपली सर्वात जमेची बाजू आहे की बिबट्या पायलट प्रोजेक्ट आज महाराष्ट्रात तर कुठेच नाही आहे. आणि जर झाला तर तो हा आंबेगावांना हा पायलट प्रोजेक्ट होईल आणि महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रोजेक्ट करण्यामध्ये ही आपली सगळी टीम यशस्वी होईल. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या समोर या सगळ्या गोष्टी आता जातील.
राज्याचे सचिव त्या खात्याचे वन खात्याचे आलेले आहेत, विकासजी खारगे साहेब, आणि CCF पासून तर आपले इथले स्थानिक सगळे आणि फॉरेस्टचे सगळे अधिकारी, विशेष म्हणजे जे या ठिकाणी आमचे अहमद साहेब आलेले आहेत, ते तर चंद्रपूरपासून तर संपूर्ण असलेल्या आर्किटेक्चरचं या फॉरेस्टमध्ये काम करतात. सर्व एरिया त्यांनी पाहिला, तो एरिया त्यांना आवडला. फक्त त्या एरियामध्ये कशा पद्धतीने ऑफिसेस कुठे करायचे, ह्या समजा बिबट्यासाठी किंवा टायगरसाठी हॉस्पिटल कुठं करायचं आहे, किंवा त्यानंतर बाकी बिबट्यासाठी सफारी आणि येणाऱ्या पर्यटनची पार्किंग कुठे करायची, तर ह्या सगळ्या एरियाची ते आज तपासणी करून मॅप जुळवून घेतील. आणि मला खात्री आहे की एकदा निर्णय झाला की निर्णयानंतर मात्र त्याची मंजुरी जी आहे त्या मंजुरीसाठी स्वतः सचिव या ठिकाणी आहेत, आमचे सगळं डिपार्टमेंट या ठिकाणी आहे. हे निश्चितपणे त्या ठिकाणी मी स्वतः त्यांना म्हटलं की मला ज्या ठिकाणी तुम्हाला उपयुक्त वाटेल मला सांगा, मी त्या ठिकाणी स्वतः कष्ट करायला तयार आहे. पण मला खात्री आहे की 99% हे जागाच्या प्रपोजल बाबतीमध्ये आपण आता समाधान झालेलो आहे. आणि उद्याच्या ज्या मंजुऱ्या आहेत त्या एकदा पास आउट झाल्या की मग निधीचा काही प्रश्न नाही, निधी शासन खर्च करायला तयार आहे. कारण हा पायलट प्रोजेक्ट होतोय बिबट्याचा प्रोजेक्ट, म्हणजे ही एक संधी आहे महाराष्ट्र शासनाला जी जुन्नरला मिळणार आहे शासनाच्या माध्यमातून. निश्चितपणे हा बिबट्या प्रोजेक्ट हा अंतिम टप्प्यामध्ये जाईल असं आता मी मातेच्या दरवाजामध्ये आहे, मला खात्री झालेली आहे. आणि मी आपल्या सर्वांचा सेवक आहे. मला खात्री आहे की आमची टीम याच्यामध्ये 100% आम्ही ही जी सर्व मंडळी ही यशस्वी होऊ. आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी सर यांच्याशी वन विभागाचे मुख्य सचिव विकास खरगे आणि आमदार शरददादा सोनवणे यांनी केलेली बातचीत पाहूयात. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारी प्रकल्प सुरू व्हावा म्हणून जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी खूप प्रयत्न केलेले आहे. आज खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला काही अंशी सुरुवात झालेली आहे. वन विभागाचे सचिव या ठिकाणी खरगे सर आलेले आहेत आणि आज आंबेगावांची पाहणी करणार आहेत. आपल्यासोबत आमदार शरददादा सोनवणे आहेत. सोनवणे साहेब, आज खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला प्राथमिक सुरुवात झालेली आहे, आपल्या ह्या सगळ्या प्रयत्नाला यश आलेलं आहे, आपण काय सांगाल? खरं तर आजचा दिवस अतिशय छान आहे. महाराष्ट्राच्या उत्सवामध्ये जे 3.5 मुहूर्त म्हटले जातात त्यापैकी आजचा अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे. आणि अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्याच्या वन खात्याचे जे प्रमुख सचिव आहेत आदरणीय विकासजी खारगे साहेब यांचं शिवभूमीमध्ये आगमन झालं आणि येताना ते बरोबर खरं तर CCF म्हणून ज्यांचं आता नवीन नियुक्ती पुणे जिल्ह्याला झाली ते खांडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आणि विशेष म्हणजे आपण पाहता की ही सगळी मंडळी आम्ही तरुण आहेत. आपले समजा आता इथले DFO जो आहे समजा सन्माननीय मसे सर आहे आणि आमची टीम. आता मला आता आनंद ह्या गोष्टीचा आहे की जे मनामध्ये घेतलं आहे आणि व्यवस्थेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचा जुन्नर तालुका पर्यटन घोषित झाल्यानंतर इथे बिबट्या सफारी यावी. आणि त्याचं कारण तर सुद्धा असंच आहे की इथली जी अनुकूलता आहे बिबट्याच्या निमित्ताने, निसर्गाने नटलेला जुन्नर आणि या इथे 5 धरणं आणि त्याच्या माध्यमातून हे हिरवळ आणि बिबट्याला पोषक वातावरण, ऊसाची क्षेत्र मोठी आहे, त्याला लपण मोठं आहे. आणि म्हणून मागच्या काही वर्षांमध्ये खूप सारे हल्ले झाले. शासनाने गेलेला माणूस तर परत देऊ शकत नाही, परंतु मदत करायचं जे धोरण शासनाने जे संवेदनशील पद्धतीने आखलं आहे त्या अनुषंगाने आपण हा सगळा संघर्ष कमी करायच्या दृष्टिकोनातून एक मुंबईला मिटिंग झाली. त्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार स्वतः होते, सौरवराव होते, तेव्हा अजितसिंग साहेब होते, खारगे साहेब होते आणि पालकमंत्री, आम्ही सगळे मंडळी त्यावेळेला होतो. आणि तिथे हा सहज विषय मांडल्यानंतर खारगे साहेबांच्या आणि माझ्या चर्चेतून एक सहज विषय मनातून निघून आला की जी कल्पना कधी केली नव्हती की का आपण तिथे बिबट्या सफारी जर केलं तर काय होईल. आणि ते एका विषयाच्या अनुषंगाने आम्ही सगळी मंडळी प्रेरित झालो आणि अधिवेशनाच्या काळात मी त्यांची एक भेट घ्यायला गेलो. तर त्यांनी मला शब्द दिला की एवढं अधिवेशन संपल्यानंतर आंबेगावान एक चांगला एरिया आहे, तिथे 550 हेक्टर जी जागा आहे ती संपूर्ण फॉरेस्टची आहे, मी स्वतः पाहणी करायला येतो. आणि तो आजचा दिवस की ही सगळी टीम आमची आज खऱ्या अर्थाने समन्वयाने उद्याच्या असलेल्या पायलट प्रोजेक्टला सामोरं जाते. कारण मला असं वाटतं हा पायलट प्रोजेक्ट म्हणजे कोल्हापूरपासून तर नाशिक, मुंबईपासून तर औरंगाबाद आणि या संपूर्ण परिसरामध्ये जे आपण पाहतो की हा सेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे. इथे महाबळेश्वर, माथेरान जवळपास आहे. आणि मग पर्यटनाला महाराष्ट्रामध्ये जेवढे काही लोक देश परदेशातले येतील, मुंबईचे येतील, बहुसंख्य मोठ्या शहरातले येतील, तर त्यांच्यासाठी ही परवानगी असणार आहे. कारण बिबट्याच्या बाबतीमध्ये जेवढ्या काही परवानग्या आहेत त्या परवानगीसाठी
निश्चितपणे ते फार स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालणार आहेत. त्यांचा स्वतःचा तो सहभाग आणि त्यांचा उत्साह पाहिल्यानंतर आमदार म्हणून मला सुद्धा काही अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये विशेष नोंद करून त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की खरोखर एखादी गोष्ट आपल्या मनाशी त्यांनी संकल्पित केलं तर आपण त्याचा पाठपुरावा कसा केला पाहिजे. टीम चांगली काम करते. विषय म्हणजे येताना त्यांनी त्यांच्याबरोबर या ठिकाणी जे मिस्टर अहमद म्हणून आलेले आहेत तर ते सुद्धा खरं तर या चंद्रपूरला आणि नागपूरला फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आता आपण ऐकलं असं की एक चांगली सफारी त्या ठिकाणी येते आणि भारतातली सगळ्यात चांगली सफारी तिथे जवळजवळ 1900 हेक्टरवर त्या ठिकाणी बनवली जाते आणि त्यामुळे त्याचं जे संपूर्ण नियंत्रण जे आहे किंवा त्याचा जो सगळा प्लॅन आहे ते स्वतः करतायत आणि त्यांना ते बरोबर घेऊन आले. विशेष आमंत्रण झाले माझी त्यांची आत्ता ओळख झाली त्या निमित्ताने. ते स्वतः आता ही सगळी आमची टीम या ठिकाणी पहिल्यांदा जे 34 आपले निवारा केंद्राला जे बिबटे आहेत त्याचं पाहणी करणार आहे आणि त्याच्या शेजारी इरिगेशनची जागा लागून आहे. आपल्याला मिनी सफारी तिथं आपण अधोरेखित करायचं म्हणतोय आम्ही सगळी मंडळी. तर निश्चितपणे त्या बाबतीमध्ये इरिगेशनची जी लँड आहे जी आपल्याकडे आहे आपली आहे ती इरिगेशनची शासनाची आहे. फक्त दोन्ही डिपार्टमेंटमध्ये समन्वय करून ती सुद्धा जागा तातडीने फॉरेस्ट खात्याकडे घेऊन तिथे सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा एक सुपद्धतीचा असलेला आपल्याला एक चांगले एक मिनी सफारी करता येईल अशा पद्धतीचा त्या ठिकाणी अंतर्भाव करण्याची अपेक्षा आमच्या सर्वांची आहे. आणि म्हणून आजचे ह्या अंतिम असलेल्या टप्प्यामध्ये आम्ही सगळी मंडळी सर्वेक्षणाच्या निमित्ताने आज फिरणार आहे. आजचा दिवस अतिशय चांगला आहे. साहेबांच्या येण्याने आज निश्चितपणे तालुक्याला एक संदेश चांगला जाणार आहे. किल्ले शिवनेरीच्या शिवाई मातेचे दर्शन घेऊन ते आताच खाली उतरलेले आहेत आणि मला खात्री आहे की अनेक किल्ले लेण्या या भारतातल्या सर्वात जास्त आपल्याकडे आहेत. आपल्याकडे धरणं आहेत आणि निसर्गाने नटलेला परिवहनाचा तालुका म्हणून राज्याने कालच घोषित केलं आहे. पुढच्या कालखंडामध्ये पर्यटन मंत्री या ठिकाणी येणार आहे. मुख्यमंत्री मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि मग या सगळ्यांचं एक छानपैकी कम्युनिकेशन होऊन आम्ही या जुन्नरला निश्चितपणे पुढे नेण्यासाठी आग्रही आहोत आणि निश्चितपणे या बाबतीमध्ये जनतेला मला महाराष्ट्राची तमाम जनता ही किल्ले शिवनेरी ही ज्या राजांनी स्वराज्याची उभारणी करत असताना इथे ह्या किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला आणि ज्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा सुवर्ण कलश इथे यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला आणि बरोबरीनेच खरं तर युनेस्कोने ज्या नाणेघाटाची दखल घेतली आणि मराठीचा अभिजात दर्जा जो आपल्या नाणेघाटामधून प्राप्त झाला अशा पद्धतीने हा निसर्गरम्य असलेला जुन्नर हा बिबट्या सफारीच्या निमित्ताने हा एक मोठ्या पद्धतीचा एक महाराष्ट्राच्या जनतेला एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यामध्ये माझं वन खातं महाराष्ट्र राज्याचे आमचे सगळे अधिकारी निश्चितपणे एक चांगलं प्रोजेक्ट उभं करतील अशी माझी या ठिकाणी भावना आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचा जन्म जुन्नर तालुक्यामध्ये झाला. त्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ह्या बिबट्यांचं दर्शन लोकांना मुक्तपणे व्हावं यासाठी हा प्रकल्प सुरू होतोय. आजचा मुहूर्त अक्षय तृतीया आहे. या दिवशी या प्रकल्पाला काही अंशी सुरुवात होते. नक्कीच हा प्रकल्प मार्गी लागेल अशीच आपण अपेक्षा करूया. जुन्नर तालुक्याचा विकास व्हावा म्हणून जुन्नरचे आमदार शरदत्त सोनवणे यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुक्याची चालना मिळालेली आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्याचा विकास होणार आहे. त्याचबरोबर जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारी प्रकल्पही होणार आहे. वन विभागाचे प्रधान सचिव आज जुन्नर तालुक्यामध्ये आले, खरगे सर आलेले आहेत. नेमकं काय प्लॅन आहे, काय धोरण आहे आपण जाणून घेऊयात. सर, प्रथम आपण जुन्नर तालुक्यामध्ये आलात, आपलं मनपूर्वक स्वागत. आपलं काय धोरण आहे आज, नेमकं आपला प्लॅन सर काय आहे? आज या ठिकाणी पहिली गोष्ट शिवनेरी किल्ला जो आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे तर तो किल्ला आहे. या ठिकाणी वन विभागाची कामं काही सुरू आहेत. तर ही कामाची पाहणी करण्यासाठी मी आज सुरुवात इथून केलेली आहे. सकाळी मी तिकडे किल्ल्यावर जाऊन आमच्या अधिकाऱ्यांच्यासोबत कामं चांगली पद्धतीची मदत झालेली आढळली. त्याच्यामध्ये सर्व विभाग जे वन विभागासोबत पुरातत्व विभाग आहे, बांधकाम विभाग आहे, स्थानिक इथले नगरपालिका आहे, लोकप्रतिनिधी आहेत, सर्वांनी मिळून चांगलं काम या ठिकाणी केलेलं मला दिसलं. त्याच्यामध्ये विशेषतः वन विभागाद्वारे या ठिकाणी काही CCTची कामं आहेत, काही लूज बोर्ड स्ट्रक्चरची कामं आहेत, झाडं लावण्याची कामं आहेत, याशिवाय सुशोभीकरणाची काही कामं आहेत. लोकांना स्वच्छतेसंबंधी आवड निर्माण व्हावी म्हणून पिण्याच्या पाण्याच्या बॉटल न आणता पिण्याच्या पाण्याची सोय त्या ठिकाणी निर्माण केली आहे. अशी वन विभागाची अनेक कामं त्या ठिकाणी सुरू आहेत. आणखी याच्यामध्ये काय काम करता येईल याही संबंधी मी विचारविनिमय केलेला आहे. त्याच्यामध्ये इतर विभागाशी, पुरातत्व विभागाशी संपर्क साधून त्यांच्या समन्वयाने आणखी काही कामं जेणेकरून या ठिकाणी जे शिवभक्त येत आहेत, पर्यटक येत आहेत त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळतील आणि लोकशिक्षण देखील होईल. वन विभागाचा असा नेहमीच प्रयत्न आहे
की लोकांनी कुठल्याही ठिकाणी भेट दिल्यानंतर एक स्फूर्ती घेऊन बाहेर पडावं. म्हणजे आता वनांचं महत्त्व, झाडांचं महत्त्व हे फार आहे. म्हणजे आता सगळ्यांना हे लक्षात आलेलं आहे की झाडं जर नसतील, वृक्ष नसतील तर आपलं जीवन हे असह्य होऊन जाणार आहे. म्हणजे आता आपण पाहतो की वातावरणातील बदल, क्लायमेट चेंज, तापमानात होणारी वाढ, अवेळी येणारा पाऊस, हे सगळे परिणाम आपल्याला जे दुष्परिणाम जे दिसतात त्याचं कारण की लोकांना वनाचं महत्त्व पटलं नाही किंवा वनं कमी व्हायला लागले. तर यासंबंधी मेसेजेस देण्याचं काम देखील आम्ही अशा ठिकाणाहून करतो. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये गड किल्ल्यावर जे पर्यटक येतील किंवा शिवलिंग शिवभक्त जे येतील तर त्यांना एक मेसेज घेऊन गेलात की पर्यावरण हे देखील फार महत्त्वाचं आहे. तर असा प्रयत्न या ठिकाणी आम्हाला करायचा आहे. सर, राज्य शासन जुन्नर तालुक्यात पर्यटन वाढण्यासाठी प्रयत्न करते, सगळीकडेच करते. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारी प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. सर, काय सांगाल? हा भाग जो आहे जुन्नर भाग, या ठिकाणी खुल्या वातावरणामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि बिबट्यासाठी जो हॅबिटॅट जो लागतो, अधिवास जो लागतो, तो बिबट्यांना पोषक असा आहे. म्हणजे इथं एकतर इरिगेटेड एरिया जास्त आहे, ऊस शेती जास्त आहे, हिरवळ जास्त आहे. त्याच्यामुळे बिबट्यांना अनुकूल अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे बिबट्यांची संख्या या ठिकाणी वाढत आहे. आणि पर्यायानं बिबट्यांची संख्या वाढल्यामुळं मनुष्य आणि बिबट यांच्यातला संघर्ष असे देखील बरेचसे प्रसंग आपल्याला या ठिकाणी दिसतात. म्हणजे बिबट्यांचा मनुष्यावर हल्ला, बिबट्यांचा पशुधनावर हल्ला, त्याच्यामध्ये काही जखमी होणं, काही मृत्यू होणं, अशा दुर्घटना निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतात. तर म्हणून वन विभागाद्वारे एक सुरुवातीला आम्ही माणिक ढोळ या ठिकाणी बिबट एक रेस्क्यू सेंटर ऑलरेडी कार्यरत आहे. त्या ठिकाणी साधारण 34-35 बिबट ऑलरेडी त्या ठिकाणी हे ठेवलेले आहेत. म्हणजे जे असे आढळलेले असतात किंवा जखमी अवस्थेत असतात किंवा ज्याला मनुष्यावर हल्ला करणारे असे बिबट जे असतात त्याला पकडण्यात येतात आणि त्या ठिकाणी त्यांना नेण्यात येतं. आणि यातले मग हे कायमस्वरूपी वास्तव्य करणारे तिथं असतात. म्हणजे पुन्हा त्यांना वाईल्डमध्ये सोडता येत नाही, म्हणून ते कायमस्वरूपीच त्या ठिकाणी रहिवासी असतात. तर या ठिकाणी इथल्या लोकप्रतिनिधींची, आमदार महोदयांची आणि इतर सगळ्यांची अशी मागणी आहे की बिबट्याचा होणारा एकीकडे न्यूसन्स कमी व्हावा. पकडलेले बिबटे जे आहे त्यातून पर्यटनाची एखादी स्थिती निर्माण करता येईल का, तर या दृष्टिकोनातून वन विभागानं बिबट सफारी ही संकल्पना आता आणायचं ठरवलेलं आहे. राज्यामध्ये आपले संजय गांधी नॅशनल पार्क जे मुंबईला आहे त्या ठिकाणी आपला व्याघ्र सफारी, टायगर सफारी ऑलरेडी सुरू आहे. लायन सफारी पण त्या ठिकाणी सुरू आहे. हे यशस्वी प्रयोग झाले आहेत. म्हणजे लोकांना आवडतं. प्रत्येकजण काही जंगलात जाऊन वाईल्डमध्ये प्राणी पाहू शकत नाही किंवा बऱ्याच वेळेला दिसत नाही. म्हणून अशा वेळी सफारी ही अशी असते की शुअर शॉट मोठ्या एन्क्लोजरमध्ये हे प्राणी असतात आणि त्यांना हे प्राणी पाहायला मिळतात आणि एक आनंद मिळतो की वन्य प्राणी आपल्याला पाहता आला. आम्ही नागपूरला देखील गोरेवाडा प्रकल्प फार मोठा आता होत आहे. त्या ठिकाणी आम्ही इंडियन सफारी म्हणजे भारतीय सफारी, भारतीय प्राणी जे आहे, वाघ आहे, सिंह आहे, असे प्राणी, अस्वल आहे, यांच्या सफारी आम्ही निर्माण करत आहोत. त्याशिवाय आफ्रिकन प्राणी जे आहेत म्हणजे जिराफपासून आहे किंवा इतर काही तृणभक्षी प्राणी जे आहेत, अशा आफ्रिकेमधल्या प्राण्यांची देखील सफारी आम्ही नागपूरला करतो. थोडक्यात सफारी हे पर्यटनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आणि त्यातून लोकशिक्षण होतं, लोकांना माहिती होते. म्हणून बिबट सफारी हा नवीन प्रकार आम्ही आणला आहे. हे फार माझ्या मते भारतामध्ये फार कमी ठिकाणी हा आहे किंवा जवळपास नसले एकमेव आहे. तर म्हणून एकीकडं बिबटचा न्यूसन्स कमी व्हावा, लोकशिक्षण व्हावं म्हणून या जुन्नर तालुक्यामध्ये ऑलरेडी माणिक ढोळला एक 34-35 बिबट आमच्याकडे ऑलरेडी आहेत. आणखी काही मनुष्य हल्ल्यामध्ये बऱ्याच वेळेला पकडले जातात. तर यांच्यासाठी बिबट सफारी करण्यासाठी काही जागा आम्ही निश्चित करत आहोत. आंबेगावाने या ठिकाणी आम्ही त्याला आम्हाला केंद्र शासनाची मान्यता घ्यायला लागते. सेंट्रल झू अथॉरिटी जी आहे त्यांची आहे, याच्यामध्ये वनसंवर्धन कायदे आहे, त्याचीसुद्धा मंजुरी घ्यायला लागते. तर यासंबंधीची स्थळ पाहणी करणं आणि प्रकल्प तयार करणं ही जशी सुरुवात आता झालेली आहे आणि सगळ्या मंजुऱ्या घेऊन या ठिकाणी हा प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे. सर, जुन्नर तालुक्यामध्ये वन विभागाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये शासनाच्या वन खात्याच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे. त्यांनी जमिनी कसतात, झाडं तोडत आहेत, त्यांच्यावर कारवाई मात्र काय होत नाही. सर, आपलं धोरण आहे नाही, वनक्षेत्र जे आहे हे राखण्याची प्रमुख जबाबदारी ही वन विभागाची आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे वन विभागाद्वारे, वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्याद्वारे वनक्षेत्र सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न हे झालेच पाहिजेत आणि ते होत आहेत आणि ते आणखी होणार आहेत. त्याच्यामध्ये वनक्षेत्र जर आपलं नाही टिकलं, त्या ठिकाणी जर अतिक्रमण व्हायला लागलं तर वनाचं क्षेत्र जे आहे ते कमी होत जाईल. म्हणजे आपल्याला कल्पना असेल की पर्यावरणाचं संतुलन जर राखायचं असेल
तर एकूण क्षेत्रफळाचे 33% वनक्षेत्र हे असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पर्यावरणाचा समतोल साधला जाईल, मनुष्य जीवन म्हणजे सुकर होण्यास मदत होईल. तर म्हणून आता मोठ्या प्रमाणामध्ये आपण वनीकरणाचा प्रोग्राम घेतलेला आहे. म्हणजे मागच्या वर्षी 1 जुलैला आपण 2 कोटी वृक्ष लावायचं ठरवलं. 2,82,00,000 आपण राज्यामध्ये वृक्ष लावले सर्वांच्या सहभागाने, म्हणजे लोकप्रतिनिधी सर्व लोक सहभागातून आपण केले आहे. स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, शासकीय कार्यालय सगळ्यांच्या माध्यमातून मीडियानं देखील फार मोठी लोक जागरण करण्याची हे केलेली आहे. यावर्षी आपण 1 जुलै ते 7 जुलै 2017मध्ये 4 कोटी वृक्ष आपण राज्यामध्ये लावतो. म्हणजे एकीकडे आपण वृक्ष लावून आपलं सध्या फॉरेस्ट 20% आहे, या 20%वरून 33% देण्यासाठी हे आपले प्रयत्न सुरू आहेत. पण दुसरीकडे जे अस्तित्वात असलेली वनजमीन जी आहे, म्हणजे जंगल जे आहे, त्याचं संरक्षण करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे असं होऊ नये ना की एकीकडे आपण झाडं लावत आहे, दुसरीकडे जे आहे झाडं किंवा जे जमीन जी आहे ती अतिक्रमण होत आहे. त्याच्यामुळे शासनाची अशीच भूमिका आहे की जे वन विभागाची जमीन जी असेल ते अतिक्रमण विरहित असलं पाहिजे, त्या ठिकाणी वृक्ष लावले पाहिजे, ते वाढले पाहिजेत आणि यासाठी सगळ्यांचं सहकार्य असण्याची गरज आहे. सर, गेल्या 2 वर्षापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले, वृक्षतोड पण होते, कारवाई मात्र होत नाही. उच्च पातळीवर काही प्लॅन असेल का किंवा काय होईल? निश्चितपणे आम्ही म्हणजे वन आणि वन्यजीव याचे 5 शत्रू मांडले होतात. ते 5 शत्रू म्हणजे पहिलं म्हणजे अवैध वृक्ष कटाई, दुसरं जे आहे ते अवैध चराई, तिसरं जे आहे ते वनवा फॉरेस्ट फायर ज्याला म्हणतात, चौथं जे आहे ते अतिक्रमण आणि 5वं वन्यजीवाच्या बाबतीमध्ये शिकार किंवा पोचिंग ज्याला म्हणतात. हे 5 धोके जे आहेत हे वन विभागाला फार त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. म्हणून शासन स्तरावर आम्ही असं धोरणात्मक निर्णय असा आहे की ह्या 5 गोष्टीवर जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि या गोष्टी होऊ नये यासाठी सर्व जे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते कार्यरत आहेत. त्याच्यासाठी PCCF आमचं ऑफिस नागपूरला जे आहे त्यासाठी APCCF प्रोटेक्शन संरक्षण अशी स्वतंत्र पदच आहे. तर त्यांचं हे काम आहे, तर त्यांच्याकडून हे सगळं मॉनिटर होत असतं. यासाठी आम्ही IT तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करतो. म्हणजे जे आपले इस्रोचे सॅटेलाईट इमेजरीज त्या मॉनिटर करून वनक्षेत्र किती आहे, अतिक्रमणाचा भाग किती आहे, अवैध चराई कुठं होत आहे, आगी कुठं होत आहे, म्हणजे आग कुठं जंगलामध्ये लागली त्याचे लगेच सॅटेलाईटद्वारे आम्हाला माहिती येते आणि SMS त्या अधिकाऱ्यांना जातात. तर अशा सगळ्या गोष्टी ITचा वापर आम्ही याच्यामध्ये करत आहोत. याशिवाय नुकतंच आम्ही टोल फ्री नंबर म्हणजे 1926 1926 हे मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी एक टोल फ्री नंबर वन विभागाच्या याच्यासाठी निर्माण केलेला आहे. म्हणजे केंद्र सरकारने याची दखल घेतलेली आहे की महाराष्ट्रानं हे तयार केलेलं तर बाकी राज्यांना ते सांगत आहेत आणि त्यांनी 1926 हा नंबर इतर राज्यांना सुद्धा फॉरेस्ट डिझास्टर मॅनेजमेंटसाठी अलॉट केलेला आहे. तर कुणीही नागरिक म्हणजे या 5 गोष्टी जर होत असतील मी ज्या सांगितल्या तर त्यासंबंधी काही तक्रार असेल किंवा कोणाच्या काही लक्षात आलं तर टोल फ्री नंबर आहे, कधी 24 तास सेंटर हे सुरू असणार आहे, तिथं फोन करावा. तिथं फोन आल्यानंतर लगेच तो मेसेज त्या कॉल सेंटरवरून संबंधित वन अधिकाऱ्यांना जातो आणि तात्काळ आमची रेस्क्यू टीम त्या ठिकाणी पोहोचते. तर नागरिकांनी जास्तीत जास्त याचा फायदा द्यावा असं मला वाटतं. सर, शेवटचा प्रश्न, माणिकडो येथे बिबट्याचं केंद्र आहे, मात्र अनेक पर्यटकांना त्या ठिकाणी बिबटे पाहिजे असतात, परवानगी मिळत नाही, कधी कधी अडवणूक पण होते, तिथले कर्मचारी सुद्धा पर्यटकांशी आळेरावीन पण बोलतात. धोरण सर काय आहे? याच्यामध्ये कसं आहे की माणिकडोहला जे आहे हे रेस्क्यू सेंटर आहे आणि रेस्क्यू सेंटरचा हेतू हा असतो की पकडलेले जे बिबटे किंवा कुठलेही वन्य प्राणी आहे ते जखमी अवस्थेमध्ये असतात किंवा ते स्वतःहून शिकार करू शकणार नाही म्हणून त्यांना वाईल्डमध्ये पुन्हा सोडता येत नाही, अशा स्वरूपाचे ते असतात आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर ट्रीटमेंट करणं हे खरं तर अपेक्षित आहे. त्याच्यामुळं जसं दवाखान्यामध्ये एखादा पेशंट जो आहे म्हणजे त्याचं शुश्रूषा करणं गरजेचं आहे, तर तसंच अगदी वन्य प्राण्यांचं देखील शुश्रूषा करण्यासाठी त्या ठिकाणी पण आपण जे म्हणता की नागरिकांना उत्सुकता आहे, पर्यटकांना उत्सुकता आहे, तर त्यासाठी हा सफारी पर्याय आहे. हे सफारीमध्ये ठेवल्यानंतर तिथं मात्र सगळ्यांना परवानगी असेल. सर, मागील वर्षी आपण मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली, याही वर्षी आपलं काही प्लॅन आहे का, काही धोरण आहे? निश्चितपणे म्हणजे मागील वर्षी मला आनंद आहे की इतका भरघोस प्रतिसाद सर्व नागरिकांचा, लोकप्रतिनिधींचा, सर्व ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, नगरपालिका, विद्यार्थी, NGOs, मीडिया खूप प्रतिसाद मिळाला म्हणून 2 कोटीच्या ऐवजी 2,83,00,000 वृक्ष लावले. मला सांगायला आनंद आहे की हे वृक्षाचं जिवंत राहण्याचं प्रमाण
ते देखील 85%च्या वर आहे. म्हणजे लोक त्याची काळजी घेत आहेत आणि लोकांना आता लक्षात आलं की वृक्ष लावणं जगवणं का गरजेचं आहे. तर म्हणून आम्हाला देखील आता कॉन्फिडन्स आला, अरे हे लोक देखील आपल्याकडे खूप सहकार्य करत आहेत. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की येत्या 3 वर्षामध्ये 50 कोटी वृक्ष लावायचे आहेत राज्यामध्ये. तर विक्रमच आम्ही करणार आहे. म्हणजे मागच्या वर्षी आम्ही जे 2,83,00,000 झाले, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे त्यांनी आमची दखल घेतली आणि त्यांच्या इथे आमचा रेकॉर्ड 5 रेकॉर्ड त्यांनी नमूद केले की आम्ही काय काय केलं, एका दिवसात एवढे लावले. तर आम्ही 3 वर्षामध्ये आता 50 कोटी वृक्ष राज्यामध्ये लावणार आहोत. आणि त्यातल्या पहिल्या वर्षी म्हणजे 2017च्या पावसाळ्यामध्ये 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीमध्ये आम्ही 4 कोटी वृक्ष या आठवड्यामध्ये आम्ही लावणार आहोत. आणि यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेतला पाहिजे म्हणून एक नवीन संकल्पना आम्ही सुरू केली. त्याचं नाव आहे महाराष्ट्र हरित सेना. म्हणजे महाराष्ट्र हरित सेनेमध्ये किमान 1 कोटी स्वयंसेवक त्याच्यामध्ये नोंदले गेले पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे. तर त्यासाठी आम्ही एक वेबसाईट तयार केलेली आहे. जो इच्छुक आहे या महाराष्ट्र हरित सेनेमध्ये सहभागी व्हायला तर ते स्वतःहून रजिस्टर होत आहेत. आता साधारण 25 लाखाहून जास्त याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि या स्वयंसेवकांनी मग ज्या अनेक पर्यावरणाच्या रिलेटेड ज्या गोष्टी होणार म्हणजे झाडं लावणं, झाडं जोपासणं किंवा वन्यजीवाच्या संबंधी काही असेल किंवा इमर्जन्सीच्या वेळी मदत करण्यासाठी असेल, आग लागली समजा जंगलाला, अनेक लोक मदतीला येतात किंवा काही वन्यजीव आणि मनुष्य याच्यामध्ये काही कन्फ्लिक्ट होत असेल त्यावेळी काही मदत पाहिजे असेल, असे ज्यांना वन आणि वन्यजीवासंबंधी सहकार्य करायचं आहे अशा अनेक उपक्रमामध्ये स्वयंसेवकांना सहभागी होण्यासाठी एक व्यासपीठ असावं म्हणून आम्ही हे महाराष्ट्र हरित सेना निर्माण केलेली आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं जेणेकरून आपल्याला वन क्षेत्र जे आहे आपल्या महाराष्ट्रात 20%हून 33% करायला मदत होईल. जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटनाला चालना मिळावी म्हणून आमदार साहेबांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने यश मिळतंय असंच म्हणावं लागेल. बिबट सफारी प्रकल्पही मार्गी लागतोय त्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटकांची संख्या वाढेल अशीच अपेक्षा व्यक्त करूया. सुरेश वाणी, आपला आवाज, जुन्नर. आज आपण इथेच थांबणार आहोत. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवाज. हा तुमची साथ आमची. धन्यवाद.